हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वच लोक सायलीची खूप वेळपर्यंत वाट बघत बसलेली असतात आणि ते टेन्शनमध्येही असतात. ते सर्वजणच सायलीची काळजी करत असतात. सायली अजून घरी आली नाही म्हणून घाबरलेलीही असतात. इतक्यात सायली येते. सायलीला बघताच अर्जुन तिच्या काळजीपोटीच सायलीला रागवतो. मग सायली खुश होऊन म्हणते, अहो पण मी एकटी नाही आले, माझ्याबरोबर कोण आलंय ते बघा. सायली आली आहे हे बघूनच सगळे खुश झालेले असतात. आता हे ऐकून अस्मिता रागाने म्हणते, सायलीने नक्कीच आश्रमातील कोणाला तरी घरी आणलं असेल. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता तू जरा गप्प बस. मित्रांनो, मग पूर्णाजी म्हणतात, सायली कोणाला घेऊन आले असेल? तर इतक्यात सायली प्रतिमाला घरात घेऊन येते आणि प्रतिमाच्या ओढणीमुळे तिचा चेहरा कोणालाच ओळखत नसतो. त्यावेळी सायली कोणाला घेऊन आले हे घरच्यांना पटकन समजत नाही. सायली कोणाला घेऊन आली आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असते. कल्पना म्हणते, सायली या कोण आहेत आणि तू इतका वेळ कुठं होतीस? लगेच अर्जुनही सायलीवर चिडतो. मग प्रतापराव म्हणतात, अरे तिच्यावर चिडू नकोस, सायली या ताई कोण आहेत? मग अस्मिता लगेच म्हणते, सायली थांब, त्यांना आत घेऊन येऊ नकोस. मित्रांनो, मग पूर्णाजी म्हणतात, अस्मिता गप्प बस, अगं त्या पाहुण्या आहेत ना. मग सायली म्हणते, पूर्णाजी या पाहुण्या नाहीत, हे घर त्यांचंच आहे. मग सायली प्रतिमाला सर्वांच्या जवळ घेऊन जाते. सगळे आश्चर्याने बघत असतात. सायली प्रतिमाला तिचा चेहरा घरातील लोकांना दाखवण्यासाठी विनंती करते आणि म्हणते, तुम्ही घाबरू नका, ही सगळी माणसं तुमचीच आहेत. प्लीज ही ओढणी काढा, तुमचा चेहरा सगळ्यांना दाखवा. मित्रांनो, हे ऐकून सगळेच गप्प झालेले असतात. इतक्यात प्रतिमा तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते. हे बघून तर सगळ्यांनाच आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसतो. सगळे खूप खुश होतात आणि प्रतिमाचे पूर्वीचे क्षण सगळ्यांना आठवत असतात आणि ते आनंदाने रडत असतात. मित्रांनो, प्रतिमाला अचानक बघून सगळ्यांनाच प्रतिमाचे पूर्वीचे क्षण आठवतात. पूर्णाजी तर खूपच खुश झालेले असतात. त्यांना प्रतिमाला दिलेले वचन आठवते. आपलं नातं अजून घट्ट होण्यासाठी पूर्णाजींनी तन्वी आणि अर्जुनचं लग्न ठरवलेलं असतं. आता मित्रांनो, प्रतिमाला बघून अर्जुन म्हणतो, सायली तुला जे वाटलं होतं ते खरं होतं? तर सायली म्हणते, हो. मित्रांनो, मग पूर्णाजी प्रतिमाजवळ येतात. मित्रांनो, आता पूर्णाजी आणि प्रतिमा दोघीही एकमेकीकडे अतिशय प्रेमाने आणि मायेने बघत असतात. मग पूर्णाजी प्रतिमाला घट्ट मिठी मारतात. प्रतिमाला मात्र काहीही आठवत नसतं. ती पूर्ण गोंधळून गेलेली असते आणि घाबरलेलीही असते. म्हणूनच मित्रांनो, प्रतिमा घाबरते आणि सायलीच्या पाठीमागे जाऊन लपते. आता हे बघून पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात, अगं अशी का करतेस बाळा? तुला जवळ घेता यावं म्हणून मी इतकी वर्षे तुझी वाट बघितली. मरण्याआधी एकदा डोळे भरून बघायचं होतं तुला, पण तू अशी का माझ्यापासून दूर जातेस? मग लगेच प्रतापरावही म्हणतात, प्रतिमा अगं कशी आहेस? कुठे होतीस इतकी वर्षे? आणि तुला सायली कुठे भेटली? तर कल्पनाही म्हणते, माझा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. मी स्वप्न तर बघत नाही ना. प्रतिमा तू खरंच आली आहेस का गं? तर मित्रांनो, प्रतिमा सायलीच्या मागे जाऊन घाबरून उभी राहिलेली असते आणि तिथूनच सगळ्यांना बघत असते. अस्मिता म्हणते, पण प्रतिमा आत्या तू जिवंत कशी काय? आणि तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? तर पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगं बोल ना माझ्याशी, काय होतंय तुला? तर मित्रांनो, प्रतिमाजवळ सगळे जातात. प्रतिमा घाबरते आणि सायलीच्या मागे जाऊन उभी राहते. मित्रांनो, प्रतिमा कोणालाच ओळखत नसते. तिला काही आठवतही नसतं. आता हे बघून अर्जुन प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा आत्या हे सगळं काय चाललंय? तू मॉम डॅडला पूर्णाजीला ओळखत नाहीस का? तर मित्रांनो, प्रतिमा काहीच बोलत नसते. तिला काही आठवतच नाही ना. आता सायली सांगणारच असते. इतक्यात चैतन्य आणि अश्विन येतात. मित्रांनो, चैतन्य आणि अश्विन सायलीला पाहून विचारतात, अगं सायली बहिणी कुठे होतीस तू? किती शोधलं तुला आम्ही? तर लगेच अर्जुन म्हणतो, सायली सापडणारच नव्हती इथे, कारण ती अलिबागला गेली होती ना. हे ऐकून प्रतापराव म्हणतात, प्रतिमा तू अलिबागला राहतेस का? तर चैतन्य आणि अश्विनला सुद्धा प्रतिमाला बघून आश्चर्यच वाटतं. त्यांनाही धक्का बसतो. अश्विन म्हणतो, हा काय चमत्कार आहे बहिणी? तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी हा चमत्कारच आहे. आता अस्मिता म्हणते, अरे प्रतिमा आत्या जिवंतच आहे रे, पण तेव्हा ती गेली ती कोण दुसरीच होती. मित्रांनो, आता हे अस्मिताचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, कारण
तन्वी आणि डेड बॉडी म्हणजेच प्रतिमाची डेड बॉडी यांचे DNA टेस्ट मॅच झालेले असतात ना, आणि म्हणूनच त्यांनी प्रतिमाचे अंत्यसंस्कार केलेले असतात. त्यामुळे सगळेच विचारात पडतात आणि सगळेच गोंधळून गेलेले असतात. हे सगळं बघून पूर्णाजीला मात्र चक्कर येते. तेव्हा पूर्णाजींना खुर्चीवर बसवून पाणी देतात. पूर्णाजी रडत असतात. त्या प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा माझ्यासमोर ये गं बाळा, तुझी खूप वाट बघितली आहे. मला आई म्हणून हाक मार. बाळा, कितीतरी रात्री मी तुझ्या आठवणीने जागत आले. बाळा, ये ना माझ्याजवळ, असं म्हणून पूर्णाजी रडत असतात. मग कल्पनाही म्हणते, प्रतिमा अगं तू गेलीस असं सगळ्यांनी स्वीकारलं होतं, पण सायली एकटीच अशी होती की तिला वाटत होतं की प्रतिमा आहे. ती गेली, ती प्रतिमा नव्हतीच. मित्रांनो, मग अर्जुनलाही सायली जे बोलली होती ते आठवत असतं आणि तो रडत असतो. सगळेच इमोशनल झालेले असतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, हो, आणि शेवटी सायलीचाच विश्वास खरा ठरला. मग पूर्णाजीही म्हणतात, पण प्रतिमा तू बोलत का नाहीस? आता मित्रांनो, सगळ्यांनाच काळजी वाटत असते. प्रतिमा काहीच प्रतिसाद देत नसते. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये रविराज सरांना घरी बोलवलेलं असतं. त्यावेळी पूर्णाजी प्रतिमाविषयी त्यांना सांगतात. त्यावेळी प्रतिमा जिन्याच्या पाठीमागे लपून बसलेली असते आणि तिथूनच ती रविराजना पाहत असते. रविराजही प्रतिमाला बघतात. आता पुढच्या भागामध्ये बघूयात प्रतिमा रविराज सरांना ओळखते का? अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.